किती सिरियस चेहरे करताय. तुम्हाला असं सिरियस होऊन बसायचं असेल ना तर त्या ग्रुपमध्ये जा बरं का. हे बघ, कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस, आय नो, पण म्हणून एवढं सिरियस व्हायची गरज नाहीये. चला कॉमेडी विचार करा. कमॉन, कॉमेडी 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 कमॉन यार, कमॉन. मी याच्या आधी अशा व्हिडिओ मध्ये नाही काम केलं कधी. भाई आणि नाक्यावर जोक वगैरे मारणं सोपं आहे, पण इथे व्हिडिओ मध्ये असं कॉमेडी म्हणजे भाई ते मैथिली समोर काय झालं बघितलं ना, आपण तिघं फेल झालो आणि ज्यांनी तिला हसवलं तो कॉमेडी किंग तिकडे. ट्रॅजेडी आहे भाई. तू त्या टीम मधल्या माणसाला कॉमेडी किंग म्हणतोस, तू त्याला कॉमेडी किंग म्हणतोस, मी इथे असताना. हाँ, अरे अपना वीडियो भाई, अपने वीडियो में गाना होगा, बजाना होगा, एक्शन होगा, ड्रामा होगा, चांस होगा, चांस पे डांस होगा, क्योंकि ये है गोविंदा का फैन. मैं हूं गोविंदा का फैन नंबर 1, इसलिए मेरा वीडियो भी होगा वीडियो नंबर 1. समझा? काय झालं? हे काय झालं? भाई एवढं सगळं करायचं असेल तर मग शूटिंग कोण करणार? आपण शूटिंग केलं तर मग एवढं सगळं कोण करणार? व्हॅलिड प्रश्न. अरे गाईज, आय एम सिरियस. मी कॉमेडी करत नाहीये. फ्रेंच मध्ये खूप भारी होईल व्हिडिओ. हे बघ. Je m'appelle Paris. Je t'aime आनंदी. हाँ? जरा चुप्प बसाव गाईला. अरे तू वेडी आहेस का? कोणाला कळणार आहे तुझं ते फ्रेंच? बघ ना, आणि तुला येत असेल फ्रेंच, पण मला व्हिडिओ 3 भाषेत हवाय. मराठी, हिंदी, फ्रेंच. अरे काय बोलतेय यार ही? आज म्हणते फ्रेंच मध्ये करा, उद्या म्हणाल नेपाळी भाषेत करूया. ओ शाबजी, सलाम शाबजी, घर में गश्ती नहीं, खाने को मस्ती नहीं, नेपाली करेगा क्या? नेपाली परेशान हो शाबजी. पप्या, मला असे जोक्स आवडत नाही, तुला माहिती आहे ना. अरे तापा शेठ, थोडी कॉमेडी पाहिजे लाईफ मध्ये. सगळं सिरियस असून उपयोगी नाही. हा भाई, मी सांगतोय ना भाई, आता तुम्ही चिडताय, पण मी जे बोलतोय ते ऐकाल ना तर तुम्ही डायरेक्ट उडाल मुंबई टू काठमांडू विदाउट विजा. नेपाळला जायला विजा लागत नाही. विजा लागत नाही नेपाळला जायला? माहिती आहे आपल्याला. जस्ट जोकिंग. मुंबईत कशाला आला तुम्ही? मुंबई काय तुझ्या वडिलांची आहे? भाई तुम्ही वाकड्यात कशाला शिरताय? तुम्ही जे ड्रीम घेऊन आला होता ना सिन्स 1965, ते पप्या शेठ पूर्ण करणार आहे. म्हणजे भाई खयाली पुलावचा एक सुपरहिट व्हिडिओ बनवणार आहे आपण. त्यात भाई तुम्ही काम करायचंय. खरंच? येस बाई, खरंच. आता एक काम करा, तिकडे बसू नका, पटकन आवरा आणि इकडे या. मस्त रेड टी शर्ट घालून या तुमचा. हा, आलो आलो आलो, 1 मिनिट आलो. ए बाय. बाहेरचे ऍक्टर सांगतायत आता सिरियस, आता सिरियसली सिरियस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.